माझी महाराष्ट्रातल्या मराठी बांधवांना विनंती आहे की तुम्ही लाज सोडून द्या. तुम्ही एक काम करा, जगण्यापुरतं सामान घ्या, तुमच्या शहरातलं प्राईम लोकेशन शोधा आणि तिथं जाऊन तुमची झोपडपट्टी बांधा. कमीत कमी 2 मजले तरी तुम्ही बांधले पाहिजेत. सूत्रधार मुद्द्याचं बोल भावामध्ये आजचा आपला मुद्दा आहे अनधिकृत म्हणजे फुकट सरकारी घर योजना. वांद्र्यातली गरीब नगर नावाची इल्लिगल झोपडपट्टी जी आत्ता काढली गेली, त्यांना अधिकृत घरं मिळणार आहेत ही न्यूज आत्ता मी ऐकली, म्हणून माझ्या मनात हा विचार आला. म्हणजे आपण भरपूर वर्ष भाड्याने राहायचं, सगळे टॅक्स भरायचे, एक घर घेण्यासाठी आपलं अख्खं आयुष्य झिजवायचं आणि हे इल्लिगल परप्रांतीय लोंढे येऊन आपल्या प्राईम लोकेशन्सवर राहणार आणि त्यांना काही वर्ष राहिल्यामुळे त्या प्राईम लोकेशनवर राहण्याचा अधिकार मिळणार. म्हणजे मराठी माणूस इथंच मागं पडला की काय असं मला वाटायला लागले. एक तर सगळ्यात आधी मराठी माणसांनी स्वतःहून पुढे येऊन अतिक्रमणवाल्या इल्लिगल लोकांचा विरोध केला पाहिजे. त्याच्यानंतर पाठपुरावा केला पाहिजे की ह्या इल्लिगल लोकांना पुढे कुठेही अधिकृत घर सरकारकडून नाही मिळालं पाहिजे. नाहीतर मग हा झोपडपट्टीचा एक पॅटर्न बनत जातो. झोपडपट्टीच्या नावाखाली घर घ्यायचं, ते घर भाड्याने द्यायचं आणि पुढे नवीन झोपडपट्टी तयार करायची. प्रत्येक इल्लिगल जागा ह्या लिगल करून सरकारने कधीच नाही द्यायला हव्यात. आणि जर सरकार असं करत असेल तर मराठी माणसांनी सुद्धा ह्याच्यात सहभागी व्हायला पाहिजे आणि मराठी माणसांनी सुद्धा इल्लिगल झोपडपट्ट्या सुरू केल्या पाहिजेत. हा मुद्दा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच मुद्द्यांसाठी फॉलो करा सूत्रधारला.